आपले जे आज प्रमुख अतिथी आपल्याला लाभलेले आहेत ती व्यक्ती कोण आहे, काय आहे हे जाणून घेणं आपलं काम आहे. कारण की मगाचपासून त्यांचं आपण भाषण ऐकलं, पण त्या व्यक्तीच्या मागे काय इतिहास आहे हे कळणं खूप गरजेचं आहे. बदलापूर गाव हे आपल्या सर्वांना माहिती आहे. बदलापूर शहर आणि प्रवीण भाऊ हे नाव नाही तर एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. सुरुवात होते रामभाऊ राऊत. रामभाऊ राऊत म्हणजे प्रवीण भाऊ राऊत यांचे वडील. यांनी सम्राट अशोकनगर बदलापूर येथे बुद्ध विहारासाठी स्वतःची जागा दान दिली आहे. तिथे आजही बुद्ध विहार दिमाखाने उभं आहे आणि इथूनच सुरू होतो समाजाचा प्रवास. या समाजसेवेचा वारसा ठाणे जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशी संकल्पना कोणीच राबवली नाही जी प्रवीण भाऊंनी राबवून भीम महोत्सव या उत्सवाची सुरुवात केली आणि याचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकमेव टायटल दिलं, भीम महोत्सव. उत्सव नात्यांचा आणि बहुजन विचारांचा. खरंच हा बहुजन विचार संपूर्ण महाराष्ट्र नाही तर जगभर पसरला आहे. आणि या टायटल खाली सुरुवातीला 2 वर्ष संपूर्ण गाव खेडीपाडी पिंजून काढली आणि सर्व समाज एका छताखाली आणि एक बॅनर आणला. एका बॅनरवरती आणला तो कोणी कोणत्याही पक्षात काम करू दे, काही घेणं देणं नाहीये, परंतु तो आपल्या समाजाचा आहे, आपला आहे. आणि समाजातील सर्व बौद्ध समाजा नावाने एकत्र जमातात. कोणत्याही धार्मिक सामाजिक कार्यक्रम असो, सर्व समाज फक्त भाऊच्या नेतृत्वाखाली एकत्र होतो. हे भाऊचं वैशिष्ट्य आहे. एक मान पदवी, एक सन्मान भाऊला देण्यात आलाय, तो म्हणजे बहुजन युवा नेतृत्व. या नेतृत्वाने पुढे जाऊन समाजातील दुर्बल घटकांमध्ये ज्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी गरज आहे अशा विद्यार्थ्यांची शाळेच्या फी पासून तर वह्या पुस्तकांपासून सर्व मदत भाऊंच्या माध्यमातून करण्यात आलेली. वृद्ध आई वडिलांना मुलं सांभाळता येत नाही, वृद्ध आई वडिलांना मुलं सांभाळत नाही, त्यांना सांभाळण्याची घोषणा भाऊंनी केली. भीम महोत्सव मध्ये ज्या महिलांना लग्नांसाठी आर्थिक अडचणी होत्या त्यांच्या पाठीशी खऱ्या अर्थाने भाऊ म्हणून उभे राहून समाजातील गावोगावी भाऊंनी मुलांना व्यासपीठासाठी प्रवृत्त केले आणि बऱ्याच ठिकाणी व्यायामशाळा सुद्धा सुरू केल्या. भाऊंनी पोलीस अकॅडमीसाठी भरतीसाठी लागणारं सर्व साहित्य देऊ केले आणि त्यातील अनेक मुले पोलीस भरती सुद्धा झालेले आहेत. तसेच त्याची राजकीय कार्यकर्ती खूप स्ट्रॉंग आहे भाऊंची. त्यांच्या घरात 4 नगरसेवक आहेत सध्या आणि तसेच माजी नगराध्यक्ष विजया मोहन शेठ राऊत या त्यांच्या बहिणी आहेत. भाऊंनी रक्तदान शिबिर राबवले. नागरिकांच्या सुरक्षेसाठी हेल्मेट हे वाढदिवसाच्या निमित्ताने वाटलेले आहेत. भाऊंनी वृक्षारोपण देखील केलेले आहे. समाजातील वयोवृद्धांसाठी मोफत चष्मे वाटप असे अनेक उपक्रम भाऊंनी राबवले. आपल्याला दिसून येतात या बदलापूरमधील समाज एकवटल्यामुळे आजा कॉम्प्लेक्समध्ये ज्या बिल्डिंगमध्ये फक्त 2 घर आहेत ती देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीमुळे मोठ्या दिमाखात साजरी करतात. आज भाऊंना समाजात प्रमुख वक्ता मार्गदर्शक म्हणून आमंत्रित करतात आणि आमचं नशीब आहे की आज तुम्ही आमच्या शहापूरला आलेला आहात. याचे संपूर्ण श्रेय भाऊंनी सुरू केलेल्या उत्सवाला जाते. भाऊंबद्दल एकच सांगतो, भाऊ याचा उलट केला, भाऊ या शब्दाचा उलट केला तर उभा होतो. जो प्रत्येकासाठी उभा राहतो तो आमचा भाऊ. मी पुन्हा एकदा भाऊंना विनंती करेन, या रंगमंचावर या व्यासपीठावर याच्यासाठी की याच्या मागून नंतर परत तुम्ही आल्यानंतर काही जण आलेले त्यांना कोण भाऊ आहे हे कळलं पाहिजे. एका जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण भाऊंचं स्वागत करूया. आज भाऊ ही व्यक्ती शहापूरमध्ये आमच्या मंडळाच्या सोबत उभी आहे आणि आम्ही अपेक्षा करतो की याच्या पुढे 11, 12, 13, 14 हा आमचा पहिली सुरुवात आहे आणि ज्या अर्थी तुम्ही भीम महोत्सव तिकडे सुरुवात केली आहे
तर खारीचा वाटा आम्ही उचलण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर शहापूरमध्ये सुरुवात झालेली आहे भीम महोत्सवाची भाऊंच्या आशीर्वादामुळे. चल. भाऊंना मी मगाशी सुद्धा विनंती केली होती, आज सुद्धा विनंती करतो की भाऊंनी अशाच प्रकारचं सहकार्य आपल्या प्रतिष्ठानला नेहमी द्यावं. आमचे विविध जे कार्यक्रम होतात त्याला प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी उपस्थिती लावावी आणि आमच्या पाठीवरती शाबासकीची थाप द्यावी आणि आम्हाला फक्त लढ मन म्हणावं. आम्ही लढायला तयार आहोत भाऊंसोबत. यानंतर आपण पुढील ऑर्केस्ट्राला या ठिकाणी सुरुवात करूया. या ठिकाणी एक सूचना भाऊंकडून या ठिकाणी मांडण्यात आलेली आहे. भीम महोत्सव हा बदलापूरमध्ये मोठ्या उत्साहात साजरा होतो आणि पुढच्या वर्षीचं आमंत्रण याच वर्षी आपल्याला मिळालेलं आहे. आपल्याला भीमगर्जना प्रतिष्ठानला भाऊंकडून बस मिळणार आहेत. किती माणसं जातात ते आपण सांगायचे, तेवढ्या बस भाऊ या ठिकाणी देणार आहेत आपल्याला. आणि खूप खूप धन्यवाद भाऊ या ठिकाणी घोषणा केल्याबद्दल. आणि आपण निश्चितच भीम महोत्सवाला त्या ठिकाणी हजेरी लावायला भीमगर्जना प्रतिष्ठानच्या वतीने निश्चितच जाऊ असं आश्वासन मिळत आहे. ठीक आहे, आपण इथूनच बस करूया. भाऊंच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला त्या जाण्याची देखील सोय होईल आणि येण्याची देखील सोय होईल. धन्यवाद भाऊ. खूप खूप धन्यवाद भाऊ, खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. महाकरुणेचे सागर, प्रज्ञा करुणा समतेचे, धम्माचा मार्ग दाखवणारे तथागत भगवान गौतम बुद्ध बहुजन समाजातील 18 पगड जातींना एकत्र करून प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये स्वराज्याचे स्वप्न साकारून ते सत्यात उतरवणारे छत्रपती शिवाजी महाराज, समाजातील अज्ञानांना अंधार दूर करून शिक्षणाची मशाल पेटवणारे क्रांती ज्योतिबा फुले, सामाजिक न्यायाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करून बहुजन समाजाला सन्मानाने जगण्याचा अधिकार देणारे राजर्षी शाहू महाराज, त्याग आणि सहनशीलतेचे प्रतीक माता रमाई, स्वाभिमानाची प्रेरणा देणाऱ्या माता भीमाई, संस्कार, शौर्य आणि स्वराज्याची विजय रोवणाऱ्या राजमाता जिजाऊ, स्त्री शिक्षणाची क्रांती घडवणाऱ्या क्रांती ज्योतिबा सावित्रीबाई फुले या सर्व बहुजन महामानवांना, वीरांगणांना मी मनापासून अभिवादन करतो. या महान परंपरेचे शिखर, ज्ञानाचा दीपस्तंभ, संघर्षाचे प्रतीक आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो. आज शहापूर या ठिकाणी उपस्थित, आज भीम जयंती होते. तुम्हा सर्वांना आजच्या 11 एप्रिलच्या क्रांती ज्योतिबा फुलेंच्या जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे. मला जेव्हा सर्वच तुमची टीम भेटायला आली त्या टायमाला आवर्जून बोलले का भाऊ तुम्ही तिकडे आले पाहिजेत, आणि बोलो नक्कीच 11 तारखेपासून तर 12, 13, 14 आणि संपूर्ण 2 महिने ही आपली भीम जयंती होते. एकच असा राजा आहे त्याची 2 महिने जयंती सातत्याने चालते. इतिहासात असे काही व्यक्तिमत्व असतात तर त्यांचं जीवन केवळ त्यांचं आयुष्य राहत नाही, ते संपूर्ण समाजाचे भविष्य घडवणारे विचार बनतात. असंच बाबासाहेबांच्या बाबतीत आहे. आपल्या सर्वांना माहीत असेल तर त्यांचा जन्म हा एकदम प्रतिकूल परिस्थितीत झाला, पण त्यांनी त्यांच्या स्वप्नाच्या आड कधी आपल्या परिस्थितीला येऊन दिलं नाही. लहानपणी त्यांचा खूप अपमान झाला शाळेत असताना, पण त्या अपमानातून त्यांनी द्वेष निर्माण नाही केला, त्यातून निर्माण केला तो संघर्ष. आणि त्या अनुभवाने त्यांनी सांगितलं का समाज बदलला पाहिजे
माणसाला माणसासारखं सन्मान मिळाला पाहिजे, हीच खरी बाबासाहेबांच्या विचाराची सुरुवात होती. या प्रसंगातून आपल्याला समजतो का संकट आपल्याला मोडून काढत नाही, त्या संकटावर मात केली, मात करण्याची जिद्द आपल्या मनात असली पाहिजे. बाबासाहेबांनी शिक्षणाला शस्त्र मानलं. त्यांनी सांगितलं का शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो प्याला तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. शिक्षणाने माणसाला नोकरी मिळत नाही, तर शिक्षणाने विचाराची ताकद मिळते, आणि ही बाबासाहेबांनी आपल्याला दिली. तुम्हाला 14 दळाचा प्रसंग माहीत असेल. आणि बाबासाहेबांना एका दिवशी त्यांच्या मित्रांनी विचारलं का बाबासाहेब मध्यरात्र झाले, तुम्ही अजून झोपले नाही. त्या टायमाला बाबासाहेब म्हणाले का पिढ्यानपिढ्या माझा समाज झोपलाय, त्याला जर जागा करायचं असेल तर कोणीतरी जागं राहिलं पाहिजे. बदलापूर शहरामध्ये बाबासाहेबांचे पदस्पर्शाने पावन झालेले भूमी जवळजवळ यावर्षी 100 वर्ष पूर्ण झालेले आहेत. म्हणून तिथल्या मातीशी संघर्षाची ताकद, स्वाभिमानाची जाणीव आणि परिवर्तनाची उर्मी दडलेली आहे. म्हणून आपण तिथं आज बाबासाहेबांचा भीमोत्सव घेतो मोठ्या उत्साहात. आज 10 वर्ष झाले त्या भीमोत्सवाला. आपण सातत्याने त्या भीमोत्सवामध्ये आपलं एकच असतं का समाज एकत्र आला पाहिजे आणि समाजाचं परिवर्तन घडलं पाहिजे. त्यामध्ये खरंच अर्थाने तत्वज्ञान घडलेलं आहे. आपण जर बाबासाहेबांच्या विचार जर आपल्या आचरणात आणला आणि काही मूल्य घटकांचं जर आपण काम केलं आणि संविधानाच्या मूल्याचं रक्षण केलं तर खरे आपण बाबासाहेबांचे वारसदार ठरवू. ज्ञान से जुलूम को जलाया, इंसान को इंसान से मिलाया. भारत में नेता तो बहुत हुए, उनको भी एक सलाह दिया, मेरे अकेले बाबा साहब ने पूरा हिंदुस्तान को हिला दिया. अहो आपल्या काळजाचं रक्ताची शाही करून दिल्लीचा तख्त हलवतो असं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने या सर्वसामान्यांना दिलं. एक उंबरठ्याच्या बाहेर बसणारा विद्यार्थी कोलंबिया विद्यापीठामध्ये जातो आणि शिकतो. त्या अमेरिकेच्या मधला निग्रो जमातीचा व्यक्ती म्हणतो का मी बाबासाहेबांची प्रेरणा घेऊन शिकलो. ते बराक ओबामा ते कोलंबिया विद्यापीठाच्या वेशीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभा करतात आणि सांगतात, तर त्याच्या खाली लिहितात का सिम्बॉल ऑफ नॉलेज डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. कोई चीख कर कोई चिल्ला कर गया, कोई चीख कर कोई चिल्ला कर गया. इस स्कूल से जिंदगी का सबक सीख के गया एक लड़का स्कूल के बाहर बैठकर भारत की तकदीर लिख कर चला गया. भारताची तकदीर लिहिली. सर्वप्रथम आपण सर्व पालकांनी लक्षात ठेवलं पाहिजे, आपल्या मुलांना चांगलं शिक्षण दिलं पाहिजे. परिस्थितीवर मात करून आपण दिलं पाहिजे. आणि मुलांचं सुद्धा स्वप्न आहे का आपण आई वडिलांचं स्वप्न साकार केलं पाहिजे. क्षमतेची जाणीव झाली पाहिजे, सामर्थ्याची जाणीव झाली पाहिजे. बाबासाहेबांनी सामर्थ्याची जाणीव झाली आणि पुन्हा एकदा त्यांनी चालू केलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी 16 वर्षामध्ये त्यांना क्षमतेची जाणीव झाली, सामर्थ्याची जाणीव झाली आणि स्वराज्याची स्थापना केली. आपण सुद्धा मुलांवर चांगले संस्कार केले पाहिजे आणि चांगलं शिक्षण दिलं पाहिजे, चांगले विचार प्रेरित केले पाहिजे. आज मी संपूर्ण ज्या ठाणे रायगड जिल्ह्यामध्ये फिरत असताना मी आपल्या समाजाप्रती जात असतो, तर आपली मुलं शिकतात, चांगली शिकतात, चांगलं शिक्षण घेतात. मुलीही आपल्या चांगलं शिक्षण घेतात आणि चांगले शिकतात. करा, सातत्य पाठीशी ठेवा. का करू शकणार नाही? कारण मी सर्व गोष्टी करू शकतो. यस आय कॅन डू इट. सातत्य बरोबर आहे. कॉन्शियस सबकॉन्शियस मध्ये आपल्या माइंडमध्ये ते फिट करा का मला काय व्हायचं आहे, माझं विजन काय, माझं मिशन काय, माझं ॲक्शन काय. हे सर्वात गरजेचं आहे, सर्वात महत्त्वाचे आहे. आपल्या आई वडिलांका बघा, चुकीची गोष्ट करत असताना आपल्या आई वडिलांका बघा किती खस्ता खाऊन त्याने आपल्याला शिक्षण घेत असतात.
हे मुलांच्या सर्व बाबतीत लक्षात आलं पाहिजे. आणि खरंच हे जे आयोजन केलं आहे आज शापूर इथं आलो, खरंच मला आनंद वाटला. मी दरवर्षी आयोजनामध्ये आपल्या सुनील केदारे असतील, मंगेश भंडगे असतील, राहुल साळवे असतील, राजा जाधव असतील, संदीप कांबळे असतील, सुबेद जाधव असतील, दिलीप गायकवाड, मुकुंद बंडगे, खरंच चांगलं आयोजन केलं आहे. आयोजक भीम गर्जना प्रतिष्ठान कळंबे, बोरशेत, शापूर. खऱ्या अर्थाने चांगला प्रतिसाद आहे. आज आपण समाज म्हणून एकत्र आलो पाहिजे. हे एकत्र येणं ही फक्त आपली भाषणातून नाही दिसलं पाहिजे, ते आपल्या कृतीतून दिसलं पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने हे सर्व कार्यक्रम हे जगामध्ये बाबासाहेबांची जयंती साजरी होते जगामध्ये. म्हणून मला जाता एवढंच सांगायचं आहे, निळ्या रक्ताची धमक बघ तू स्वाभिमानाची आग आहे. निळ्या रक्ताची धमक बघ तू स्वाभिमानाची आग आहे. घाबरू नको कोणाच्या बापाला, तू भीमाचा वाघ आहे, तू भीमाचा वाघ आहे. खरंच आयोजकांचे खूप खूप धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र, जय शिवराय. भाऊ, एक गाणं या ठिकाणी आपण घेऊया. सुषमा देवींना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचं प्रसिद्ध गाणं या ठिकाणी गायचं आहे, माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लाविलं जाणार. मी भाऊंना विनंती करतो की त्यांनी समोर स्थानापन्न होऊन या एक गाण्याचा आस्वाद घ्यायचा.